श्री स्वामी समर्थ मंडळी, आपल्या घरात पाली झुरळांचा उपद्रव वाढला की आपण पेस कंट्रोल करतो. बऱ्याच व्यक्तींना पाल झुरळांची भीती किंवा किळस वाटते, पण खरं तर पाल घरात येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण आपल्याकडे घरात पाल येणे हे अशुभ किंवा शुभ संकेतावर जोडले जाते. आता आपल्या शास्त्रामध्ये घरात पाल येणे हे एक विशिष्ट गोष्टीचे संकेत मानले जाते. वास्तुशास्त्रात पालींच्या संदर्भात काही शुभ आणि अशुभ गोष्टींचा उल्लेख केला आहे. यामध्ये एका विशिष्ट भागात पालींचा वापर हा आपल्याला शुभ किंवा अशुभ मानला झालेला आहे. पालींचा वावर असणे यामागे शुभ संकेत किंवा अशुभ संकेत सुद्धा मानले गेलेले आहेत. तर घरातल्या काही भागात आपल्याला पाल दिसणे हे अत्यंत असं शुभ मानलं जातं. घरातील पालींच्या वावराबाबत शुभ आणि अशुभ संकेताविषयी सविस्तर जाणून घेऊया. घरात पाल दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे, पण पालींचे संकेत हे नक्की सामान्य नसतात. पालीचं घरात येणं, एका विशिष्ट जागी पाल दिसणं किंवा पाल वारंवार पडणं हे एक विशेष संकेत मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्र आणि वास्तुशास्त्रात या संकेताविषयी सांगितलं गेलं आहे. मनात शंकेची पाल चुकचुकणे हा वाक्य प्रकार हा आपण बालपणी बऱ्याचदा ऐकला आहे, पण पालीचे प्रत्यक्षात चुकचुकणे, कानावर पडणे शुभ मानले जाते. याशिवाय घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे असेही मानले जाते. छताला चिपकून बसलेली पाल चुकून आपल्या अंगावर पडली तर तिचे आपल्या उजव्या बाजूला पडणे शुभ आणि डाव्या बाजूला पडणे अशुभ मानले जाते. उजव्या हाताला पाल पडल्याने घरात वृद्धी होते, सोबतच डाव्या हाताला पाल पडल्याने धनहानी होते असे म्हणतात. आपण झोपेत असताना आपल्या पोटावर जर चुकून पाल पडली तर पोटाचे विकार उद्भवले जाऊ शकतात. पण मात्र पायाला जर पाल स्पर्श करून गेली तर दीर्घकाळ आपण सुरू असलेल्या आजारापासून बरे होऊ शकतो. भिंतीवर मगरी स्वरूपाच्या पाली नेमक्या महत्वाच्या कामाला बाहेर जाताना जर दिसल्या तर त्यांचे दर्शन आपलं काम यशस्वी होण्यामागचं संकेत मानलं जातं. तर सोबतच कामासाठी निघताना पाल अंगावर पडणे हे शुभ संकेत नाही मानले जात, हे अत्यंत अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात पाल दिसणे हे एक शुभ लक्षण आहे असेही मानले जाते की दिवाळीच्या दिवशी घरामध्ये पाल दिसली तर ते शुभ मानली जाते. याशिवाय नवीन घरामध्ये पाल दिसणे सुद्धा एक चांगले लक्षण मानले गेलेले आहे. नवीन घरामध्ये पाल दिसणे किंवा नवीन घर गृहप्रवेश असताना किंवा नवीन घरात राहण्यासाठी आत्ताच गेले आणि त्यात जर तुम्हाला एखादी पाल दिसली तर ते तुमच्या पूर्वजांचे आगमन आहे हे असे मानले जाते. सोबत त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे याचे हे एकमेव लक्षण मानले जाते व ते स्वतः त्या पालीच्या रूपात येऊ शकतात असेही शास्त्रात मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या घरात मेलेली पाल किंवा मातीत मरून पडलेली पाल दिसली तर ते तुमच्यासाठी अशुभ लक्षण आहे. याशिवाय तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त पाली एकमेकांसोबत भांडण करत असताना दिसल्या तर ते समजावे की आता एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपल्या घरातील काहीतरी वाईट घडण्याचा संकेत आहे. तुम्हाला स्वप्नात 2 पाली एकमेकांना भांडत असताना दिसल्या तर तुमच्या कुटुंबात वादविवाद, मतभेद होण्याची लक्षण दिसतात. एवढे नाही, जर स्वप्नात तुम्ही पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि ती घाबरून दूर पळून जात असेल तर हे खास तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. मित्रांनो, वेळ वाया न घालवता आता आपण महत्वाच्या संकेतांकडे बघूया. हे संकेत जर दिसले असतील तर तुमचं आयुष्य बदलू शकते आणि जर हे असे संकेत दिसले तर तुमचं आयुष्य हे बर्बाद होऊ शकतं. तर आतापासून या व्हिडिओला शांतपणे ध्यान देऊन बघा. जर पाल भिंतीवरून वरच्या दिशेने जात असेल तर ती प्रगती, यश आणि नवीन संधींचा संकेत मानली जाते. पुरुषाच्या उजव्या बाजूला किंवा स्त्रीच्या डाव्या बाजूला पाल दिसणे शुभ मानले जाते. सोनेरी किंवा पिवळसर रंगाची पाल दिसणे अतिशय दुर्मिळ पण अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ अचानक पैसा, चांगली बातमी किंवा भाग्य लाभणे असा होतो. सोबत काही अशुभ संकेत सुद्धा असतात, हे फार महत्वाचे आहेत आणि काही लोक या महत्वाच्या संकेतांनाच टाळाटाळ करतात. जर पाल एखाद्याच्या डोक्यावर, खांद्यावर किंवा छातीवर पडली ते आरोग्यविषयक त्रास किंवा काही अडचणींचा इशारा मानला जातो. भिंतीवरून खाली उतरणारी पाल नुकसान किंवा उजव्या डोळ्यांना लक्षण समजली जाते. तसेच देवघर किंवा पवित्र स्थानाजवळ अचानक पाल दिसल्यास लहान शुद्धीकरण विधी करणे योग्य मानलं जातं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता
पाल घरात डास, कीटक, झुरळे इत्यादींना खात असल्यामुळे घर स्वच्छ, कीटकमुक्त ठेवण्यास मदत होते. यामुळे ती प्रत्यक्षात फायदेशीर तर आहे, पण शुभ आणि अशुभ हा एक श्रद्धेचा भाग आहे, जो की पाहणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो बघा, आपल्याला पाल अंगावर पडणे हे शास्त्रानुसार एक लक्षण मानले जाते, ज्यामध्ये पाल कोणत्या शरीराच्या भागावर पडते याविषयी भविष्यातील संकेत दिले जातात. शगुनशास्त्र असे म्हणते, पाल अंगावर पडल्यास ते अत्यंत अशुभ लक्षण मानले जाते आणि घर शुद्ध करण्याची पाणी घालून साफ करावी लागते. तेच जर काही विशिष्ट उदाहरणे बघितली तर पुरुषांच्या उजव्या बाजूला, स्त्रीच्या डाव्या बाजूला पाल दिसणे शुभ मानले जाते. पाल जर कोणाच्या डोक्यावर पडली तर त्यामध्ये व्यवसायात यश किंवा शुभ फल येण्याचे संकेत असतात. महिलेला पाल डोक्यावर पडल्यास पुढे अनेक प्रत्यय प्राप्त होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. देहावर पाल पडली, घरामध्ये शुद्धीकरण करणे गरजेचे मानले जाते किंवा दिवा लावणे, महामृत्युंजय मंत्र जप करणे किंवा एखाद्या देवाची आराधना करणे असं सुचवलं जातं. शरीराच्या वेगवेगळ्या भागावर पाल पडणे, उदाहरणार्थ डोक्यावरचा भाग, मृत्यू भीती, चेहरा, अनपेक्षित संपत्ती, डाव्या डोळ्यात शुभ बातमी, उजव्या डोळ्याच्या जवळ अपयश अशा प्रकारे निश्चित उल्लेख केला जातो. स्वामी नेहमी म्हणतात की आपण आयुष्यात जे काही करतो त्यामागे काही ना काही वास्तव्य असतं, म्हणजे जे आपल्या आयुष्यात होत असतं त्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी समजायला जात असतात. त्या प्रकारे ही पाल जे आहे ती प्राणी असून पण आपल्या जीवनावर याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे आपल्या जीवनाला लाभ किंवा तोटा होतो. त्याचमध्ये आपण जे शुभ संकेत बघितलेले आहेत त्याचा फायदा तर आपल्याला नक्की होईल. आपल्याला कदाचित ते माहिती नसतील तरीही, पण या अशुभ संकेतांचा आपल्याला तोटा होतो. त्याच्यामुळे हे अशुभ संकेत तुम्हाला लक्षात घेणे आणि यांपासून सावध होऊन प्रत्येक वेळेला चांगलं काम करणं गरजेचे आहे. लक्षात घ्या, पाल घरात येणे यामागे अशुभ संकेत खूप आहेत. सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत होणार आहे. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लक्षात घ्या, पाल आपल्या घरात येते तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला ते काही संकेत देते. अशुभ संकेत जे छोटे छोटे आहेत, अंगावर पडणे किंवा पाय आपल्या पोटावर पडणे, हे तर खूप छोटे झाले. आता महत्वाचे सांगतो, भिंतीवरून पाल खाली उतरताना दिसणे. पाल जर घराच्या भिंतीवरून खाली उतरत असेल तर हे घरात अडचणी, आर्थिक नुकसान किंवा प्रतिष्ठा कमी होण्याचे लक्षण मानले जाते. देवघरात पाल दिसणे, तसं तर जर देवघर, पूजास्थळ किंवा मंदिराजवळ पाल अचानक दिसली तर ते काही नाही तर ती अशुद्धी आणि नकारात्मक ऊर्जेचे लक्षण समजले जाते. अशा वेळी शुद्धीकरणासाठी गंगाजल शिंपडावे, मंत्र पठण करणे उचित मानले जाते. पाल आपल्याला नेहमी चांगले किंवा वाईट संकेत देत असते. रात्री पाल जोरात किचवत किंचाळी करत असेल, विशेषतः स्वयंपाकघरात, शयनकक्षात आणि देवघरात, तर ते घरात वाद, मतभेद किंवा वाईट बातमी येण्याची मोठी धोकादायक मानली जाते. पाल जर अचानक मेलेली दिसली किंवा तिचा काही भाग तुटलेला दिसला, जसा की पालीची शेपूट तुटते, ती जर दिसला तर ते घरात मोठ्या संकटांचे सूचक मानले जाते. विशेषतः आर्थिक अडचण किंवा घरातील व्यक्तींच्या आरोग्याच्या संबंधित अडचण. लक्षात घ्या, पाल हे आपल्यासाठी जेवढी चांगली आहे तेवढी घातक सुद्धा असू शकते. कारण पाल जर चुकून एखाद्या भाजीमध्ये किंवा वरणामध्ये पडली तर त्याने आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. तशी तर पाल विषारी नसते, पण ते विषारी सुद्धा असते. यामुळे आपल्या आरोग्यावर याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, घरात पाल असणे चांगले आहे, पण 1 किंवा 2 असणे, त्यापेक्षा जास्त पाल असतील तर तुम्ही ते घरातून न त्यांना मारता काढण्याचा प्रयत्न करा. त्याजवळ तुम्ही पालिकेच्या अंगावर पाणी टाकून किंवा त्यांना भीती घालून काढू शकता बाहेर. पण लक्षात घ्या, पालीला मारणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. पालीला न मारता जर तुम्ही घराच्या बाहेर काढू शकत असाल तर यापेक्षा चांगला संकेत दुसरं काहीही नाही. घरात 2 पाली असणे खूप झाले, त्यापेक्षा जास्त पाल असणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते किंवा ते आपल्या घरात सुद्धा चांगलं दिसत नाही. एखादी 2 पाल असणे हेच चांगलं आहे. त्यावेळी जर पाल असेल तर त्यांना न मारता बाहेर काढण्याचा तुम्ही एक चांगला प्रयत्न करू शकता. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी बनवला होता. माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. सोबत चॅनलवर नवीन आला असाल तर या ASA मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.